नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज आहे 11 मार्च 2025. आपण आत्ता आहोत राजाराम पुलाच्या रोडने आल्यानंतर DP रोडला आहे. विष्णू GK समोर हे आपण पाहू शकता. हे लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनचं काम चालू आहे. आपल्याला आज ह्या टॉवर फ्रेमची काच बसवायची. साधारणपणे बेसिकपासून हे साधारणपणे 7 ते 8 मजल्यावर तेवढ्या उंचीवरून आपल्याला हे काच बसवायची. सकाळचे 6:30 वाजलेत. ऑपरेटरला फोन केला, ऑपरेटर येतोय आणि त्यांचे मॅनेजर पण आहे, ते पण येतात. त्यांना सांगितलं होतं. आपण फक्त किती खोल आहे त्या आईला पडलं म्हणजे ना काय खरं नाही. लय सेफ्टी जपून करावं लागते. सगळं खाली लोखंड वगैरे पडलेलं आहे. सगळं हे असलं सगळं काम आहे. हे 2-3 वर्ष जातील. हे DP रोडला आता ते लता मंगेशकर हॉस्पिटलचं काम व्हायचं म्हटल्यानंतर. तर आपलं चरित्राचं आजचं हे आहे. बघूया आता काय 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 आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येतात काम करताना. आता आपण बघू शकताय सूरज कदम हेल्मेट घातलं आहे सेफ्टीसाठी. तिथे बाजूला जे बकेट दिसतंय हे आता बकेटमध्ये हुक लावून त्याच्यामध्ये काच वरती खेचायला लावणार आपल्याला. आपण पाहू शकता हे किती उंचावरती आहे. आपल्याला तर एवढ्या वरती जाऊन काच बसवायची आहे. आपण असं इकडून असं वरून आलो. पाहू शकता ती वरती आहे का बसवायला. इथं काच आहे. इथं आपली गाडी आहे पण एवढ्या वरती आहे. यातून काच घेतली वरती आणि आपल्याला काच याची बसवायची आहे. किती कष्टाचं काम आहे बघितलं का. त्याचं पुतं बांधलं या सेफ्टी फास्ट. 8व्या ते 10 फुट कितना 10 मंजिला है. अगर 10 सेक्शन है तो 3 मीटर का एक सेक्शन है. कितना हो गया? 30 मीटर. 30 मीटर बोले तो 30 मीटर बोलते 3-9 साधारणपणे 100 फुटाच्या हाईटवरती आहे. आणि इथे गोंधळ असा आहे की इथं समोर पाहू शकता हे मधमाशीचं पोळ आहे. म्हणजे जर ती मधमाशी हल्ली आम्हाला पळता पण येत नाही ना आम्हाला काहीच नाही. म्हणजे आमचं नावाच्या पुढं काहीच लावायचं. आता हे काच आपण इथे घेतलं आहे. हा ऑपरेटर आहे बिचारा अखिलेशाला सकाळी फोन केला आला. हे आपण हाईट पाहू शकता. आणि हे कॅबिनमध्ये जागा पहा किती. सुरज कदम तिथं पट्टे लावून घेतली. सेफ्टी वगैरे लावलेलं आहे आम्ही इथं प्रॉपरली बुकिंग केलेलं आहे. पांढरा शर्ट घातला होता त्यामुळे पांढरा शर्टचं सगळं सिलिकॉन लागेल. आता आपल्याला खाली इथं एक क्लिप लावून घ्यायचं लागलं आहे. इथं साईडने इथं बाजूनं हात घालून वाकून काच बसवायला आणणार आहे. आणि त्यात काय होतं कॅबिन त्याच्या आईला हालते गादा ती एक डोसक्याला ताप आहे. आणि आपली इलेक्ट्रिक हँडल मशीन आपण करतो पाहू शकता. माझाही अवतार बघा मी बनलेवर तेवढ्यासाठी आहे. सेफ्टी बेल्ट वगैरे लावलेला आहे असं प्रॉपरली. तर इथं असं हे इथं मधाचं पोळ तर आहेच आहे. आणि खाली गेलं ना इथं गरुडानं क्या बोलते हैं उसको बात चील बोलते हैं, चील. हाँ वही गरुड बोलते उसको है मराठी में. खाली गरुड बसला तिथं वर येताना कुई कुई करायला लागलं. म्हणजे त्याचा एक त्याला आहे की तो हल्ला करतो काय तो पक्षी ते काय. इथं मधाचं पोळ आहे. ह्या ते कॅबिन हलते. आपण हाईट बघा किती मोठे. म्हणजे कसं काम करायचं काय सुधारायचं लक्ष द्यायला पाहिजे. काय म्हणजे पैसे कमवायचे पण सुखात जाणार नाही. किती दिसतं ते काम आहे पाहू शकता. पण आपले तर ठीक आहे आपण कत्र येतो. त्या ऑपरेटरला विचारायला मांडलं पाहिजे की एवढ्या वर येऊन काम करतो आणि ती मधाचं पोळ पण जवळ येतं त्यात सेफ्टी पण काय नाही. DP रोडला आपलं हे काम आहे राजाराम ब्रिजवर. तर बघू लावलं आपण व्हिडिओ करू. तर हे पहा मधमाशाचं पोळ उठलेलं आहे. आता काय आमचं काय खरं नाही. आमचं काम बसून झालेलं आपण पाहू शकता. हात मागे जा. आपण पाहू शकता आपली काच बसून झालेली आहे. हे पहा ही काच आहे.
ही 8 मजली जवळजवळ 6 ते 8 मजली हाईट आहे. तुम्ही बघू शकता खाली काम चालू आहे. काम झालं आपलं आता. सकाळचे 8:30 वाजले आहेत. ऑफिस किधर है सर? खेड शॉपूर में कात्रज के टनल के उस पार. आपण पाहू शकता तर काम करून हे कशा पद्धतीने खाली उतरावं लागते ते पहा. आणि त्यात तिथं काही मधमाशीचं पोळा आहे. हे आहे तो मधमाशीचा पोळा आहे.